जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 19. शिकवण नाम समाज दुसरा विवरण निरूपण नाम श्रीराम समर्थ. मागा बोलिले लेखनभेद आता ऐका अर्थभेद नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. बरोबर. समर्थांनी काय सांगितलं? मागच्या समासामध्ये आपल्याला काय दिलं होतं समर्थांनी? लेखनभेद. मग आपण लेखनभेदावर आपण विवरण केलेलं होतं. म्हणून समर्थ सांगतात की दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे, वय श्रेष्ठ रे दास्य त्यांचे करावे, बरे बोलणे सत्यजीवी धरावे. बरोबर आहे की नाही? आपल्याला आयुष्य किती दिलं आहे हो समर्थांनी? 100 वर्षाचं आयुष्य दिलं आहे. किती वर्षाचं? 100 वर्षाचं. बघा, आपल्याला वहीसुद्धा आपली कशी असते? 100 पानांची असते. 100 पानांची. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की मागच्या समासात जेव्हा दिलं होतं की लेखनभेद म्हणजे आपण काय उत्कृष्ट लिहिलं पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात की आपल्याला वही दिली आहे 100 पेजेस. त्या 100चे 100 पानं आपल्याला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात की मागा बोलिले लेखनभेद आता ऐका अर्थभेद नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. काय सांगताय समर्थ? आता ऐका अर्थभेद म्हणजे आपण जे आपल्या वहीमध्ये जे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे चांगले लिहिलेले आहे ते समर्थ पुढे सांगतात. आता ऐका अर्थभेद नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. बघा, आपण संवाद हा प्रत्येकाशी केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? समर्थ सांगता की नाही की ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. म्हणजे लेखनानंतर जे लिहिलंय ते समजावून सांगणारा आपल्याला कोणीतरी पाहिजे. तो विद्वान पाहिजे, विनम्र पाहिजे व गोड बोलणारा व लोकांना जोडणारा हवा. बरोबर आहे की नाही? मग श्रवण मनन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करून भक्ती मार्गास कसे लागतील असा महंता आपल्याला असावा. मग समर्थ असं सांगतात की आपल्याला जे लिखाण करून दिलेलं आहे त्या लिखाणानंतर त्या लिखाणावर अर्थ समजून देणारा पाहिजे. म्हणजे जसं संवाद म्हटलं आहे, गुरु शिष्यांचा संवाद. मग संवाद आपण कोणाशी करतो? देवाशी केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? भक्ती मार्गाशी संवाद केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बघा, आता आपण गणरायाला निरोप दिला. बरोबर आहे की नाही? मग गणरायाला आपल्या घरी गणराया बसलेले होते. मग आपण श्री गणेशाला आपण काय म्हटलं की देवा, तुम्ही माझ्या घरी येत आहेत ना, तर मी रोज सकाळ संध्याकाळ काय करेल? गणपतीची आरती म्हणेल. बरोबर की नाही? असंच बोललो ना आपण गणपती बाप्पाला की रोज सकाळ संध्याकाळ देवाची आरती करेल. मग सांगा बरं, किती जणांनी 10 दिवस रोज सकाळ संध्याकाळ देवाची आरती केली? केली का आरती? कोणत्या ना कोणत्या दिवशी तरी आपली आरती राहून गेली. बरोबर आहे की नाही? मग आपल्या अंगी विवेक कसा येईल? गणपती म्हणजे तुम्हाला माहिती आहे विवेक बुद्धीची देवता आहे. कोण आहे गणपती? विवेक आणि बुद्धीची देवता. कारण कसं आहे, आपण जेव्हा देवाला मागतो तेव्हा आपण देवाकडनं कशा पद्धतीने मागतो हा विचार आम्ही केला पाहिजे. बरं बघा, समर्थांनी एक विशेष या आरतीमध्ये दिलेलं आहे. या आरतीमध्ये दुसरं जे चरण आहे ते काय सांगतं ते आपण नीट ऐकू. बरोबर आहे की नाही? काय सांगतं ते नीट ऐकू. बघा, दुसऱ्या चरणामध्ये असं सांगितलं आहे, लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड तुझ नेत्री नयना. बरोबर आहे की नाही? काय सांगतात? लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड तुझ त्रिनयना. आता पुढे ऐका, दास रामाचा वाटपाये सदना. काय सांगितले समर्थांनी? दास रामाचा वाटपाये सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना.
म्हणजे आपण गणपती समोर काय बोललो, गणपती समोर म्हणजे गणपती आपल्याला म्हणतोय, तू म्हणतो की रामाचा दास म्हणतो, मग रामासारखे कार्य तुझे आहे का, असं आपल्याला प्रत्यक्ष गणपती विचारतो. बरोबर आहे की नाही. किती महत्त्व आहे बघावं. आपण दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे हजारो आरत्या सर्वांनी केल्या, पण आरतीमध्ये काय अर्थ दडलेला आहे तो कोणी व्यवस्थितपणे पाहिलेला नाही. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये असं म्हटलं आहे की दास रामाचा वाटपाये सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, असं म्हटलं आहे. बरोबर आहे की नाही. मग कसा आहे राम कसा आहे हो. आपण रामाची उपमा देताना सांगितलं आहे समोर आरती म्हणताना. मग राम कसा आहे. राम एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. बरोबर आहे की नाही. कसा आहे राम. म्हणून रामाला वनवासामध्ये जेव्हा जायचं होतं, म्हणजे अयोध्येपासून ते लंकेपर्यंत अनेक संकटांना सामोरे जावं लागले. कोणाला. रामाला. पण रामाकडे विवेक व बुद्धीची देवता त्यांच्यासोबत होती, म्हणून प्रत्येक संकटाच्या वेळी त्यांना कोणी ना कोणी मदतीला धावून आलंय. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण जेव्हा आरती म्हणतो तेव्हा आपण दास रामाचा म्हणतो. मग तुमच्या आमच्यामध्ये कोणाचं रूप आलं पाहिजे. रामाचं रूप आलं पाहिजे. नाही तर बघा, जेव्हा गणपती सर्व आता शेवटच्या दिवशी बघा, जेव्हा मिरवणूक चाललेली होती, बापरे बाप, त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वर लोक दारू पिलेले होते. मग आपण आपल्या देवरायाला जेव्हा निरोप द्यायला जातो तेव्हा असं कृत्य आपल्याला चालेल का. बिलकुल चालणार नाही. म्हणून तर सांगता समर्थ की दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे, वय श्रेष्ठ रे दास्य त्यांचे करावे, बरे बोलणे सत्य जीवी धरावे. म्हणून आपल्याला समर्थ सांगतात की गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. अजून पुढे समर्थ सांगतात की शब्दभेद अर्थभेद, मुद्राभेद प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पहावे. काय सांगता समर्थ. शब्दभेद अर्थभेद, मुद्राभेद प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पहावे. बघा, शब्दांचे वेगवेगळे प्रकार असतात, अर्थांचे निळणारे प्रकार असतात, मुद्रांचे वेगवेगळे प्रकार असतात, काव्याचे निळणारे प्रकार असतात. निळणाऱ्या शब्दांचे निळणारे अर्थ समजून घेतले पाहिजे. बघा, आपण एखादी शब्द बोलायला जातो, तो समोरचा दुसरा शब्द धरून घेतो. बरोबर आहे की नाही. मुद्राभेद बघा, चेहऱ्यावर बी आपलं कसं पाहिजे, हास्य मुद्रा पाहिजे, हास्य. पण आजकाल कसं आहे, सगळ्यांचे चेहरे उतरलेले असतात. समोरच्याला काही सांगायला जावं ना, का दादा असं काम आहे, अरे बाबा आमचंच काही खरं नाही, आमचीच एकदम कंडिशन खराब चालू आहे, असं बोलत राहतात सर्व आपल्याला. म्हणून समर्थ सांगतात की शब्दभेद अर्थभेद, मुद्राभेद प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून पहावे. म्हणजे समर्थ सांगतात की विवरण निरूपण नाममध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की दासबोधाचं आपल्याला विवरण करायचं आहे. म्हणजे विवरणाबरोबर आपल्याला जसं आपण लिखाण केलं तर लिखाणानंतर आपल्याला त्या लिखाणावर आपल्याला काहीतरी बोलता आलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे सांगतात, नाना आशंका प्रत्युत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणेकरिता जगदांतरे चमत्कारिती. बरोबर आहे की नाही. म्हणजे नाना आशंका सांगितले, म्हणजे काय, नाना किंत निवारले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. बरोबर आहे की नाही. म्हणजे दासबोधामध्ये जे आपले जे काही संसाराचे प्रश्न आहे, जे काही आपल्या सुखदुःखाचे प्रश्न आहे, ते सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समर्थ दासबोधामध्ये देत असतात. मग नाना प्रचित साक्षात्कारे, म्हणजे समर्थ काय सांगतात, प्रचितीविना बैसोची नाही, असं समर्थांनी सांगितलं आहे. प्रचिती असेल तरच आपण श्रवणाला गेलं पाहिजे. मग जेणेकरिता जगदांतरे चमत्कारिती. मग आपल्याला बैठकीमध्ये जाताना
काय सांगतात, जेणेकरिता जगदांतरे चमत्कारिती. वेगवेगळ्या देवांचे आपल्याला संदर्भ दिले जातात, वेगवेगळ्या आपल्याला कथा सांगितल्या जातात, वेगवेगळे आपल्याला बोध सांगितले जातात. बरोबर आहे की नाही. म्हणजे सर्व प्रकारच्या आशंका फेडले पाहिजे. नाना प्रचित साक्षात्कार आहे, म्हणजे प्रचितीविन बैसोची नाही. कारण श्रवण करताना आपल्याला साक्षात्कार व्हायला हवा, चमत्कार नाही. कारण आपल्या मनात तर काही पण यायला लागते. चमत्कार म्हणजे कसं ते आपल्याला माहिती आहे बघा. एखादी ते झाड असतं बघा, त्या झाडाच्या खाली जेव्हा आपण बसतो, मग ते झाड कल्पवृक्षाचं झाड असतं. मग कल्पवृक्ष म्हणजे काय, कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण म्हणतो की मला इथं मी बसलो आहे, घामेघूम झालेलो आहे, मला जर आता जेवण मिळालं असतं तर बरं झालं असतं. लगेच ते कल्पवृक्षाचं झाड आपल्याला जेवण आणून देतं. मग जेवण आणल्यानंतर मग आपल्याला जेवण केल्यानंतर फार छान वाटतं. अरे वा, बरं झालं वा, या कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपल्याला जेवायला मिळालं. मग आता बघा आपलं काय काय लोभ वाढत जातो. मग जेवण मिळाल्यानंतर आपण पुढे काय म्हणतो, आता मला जर आराम करायला चांगली गादी वगैरे असली म्हणणे तर इथं बरं वाटेल म्हणे. लगेच मनुष्य कल्पवृक्षाच्या झाडाखाली असल्यामुळे ती कल्पना केली की लगेच कल्पना करताच की लगेच तिथं गादी हजर होते. मग गादी हजर झाल्यानंतर मनुष्य मस्त असा लेटतो. मग लेटल्यानंतर तो म्हणतो आता मस्तपैकी छानपैकी जर हवा मिळाली मला इथं, म्हणजे इथं जरा मस्त कूलर वगैरे मिळालं तर मला फार बरं होईल. लगेच कल्पवृक्ष ते झाड त्याचं ऐकतं, लगेच त्याला हवा वगैरे लगेच कूलर वगैरे तयार होऊन जातात. मग जेव्हा तो वरती बघतो झाडाकडे तेव्हा विचार करतो की आपण जे मागतोय ते इथं हजर होतं आहे. म्हणजे हे नेमकं झाड आहे तरी कशाचं. मग तेव्हा त्याच्या मनामध्ये जेव्हा येतं की बापरे, इथं जर भूत नाही, मग लगेच तात्काळ काय होऊन जाते, भूत हजर होऊन जाते. मग भूत हजर झाल्यानंतर मग अजून मनामध्ये आपल्या येतं की बापरे, हे आपल्याला खाऊन तर घेणार नाही. मग होतं काय, लगेच त्या माणसाला ते भूत खाऊन घेतात. असं ही कल्पना. म्हणून समर्थ सांगतात की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी, असं समर्थांनी सांगितलं आहे. मग समर्थ अजून पुढे सांगतात की नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्यय पहावा नेमस्त, अनुमानाचे खस्तव्यस्त बोलोची नाही. काय सांगता समर्थ की समर्थ असं सांगतात की नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्यय पहावा नेमस्त, अनुमानाचे खस्तव्यस्त बोलोची नाही. म्हणजे नाना पूर्वपक्ष सिद्धांत म्हणजे समर्थांनी जेव्हा अभ्यास केला आहे पूर्वपक्ष सिद्धांत म्हणजे काय, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. अजून काय सांगता समर्थ, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येत, भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी, असं समर्थ सांगतात. म्हणजे एवढ्या सर्व ग्रंथांचा समर्थांनी अभ्यास केल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या जीवेचे समजतं. बरोबर आहे की नाही, दुसऱ्यांच्या जीवीचे समजतं. मग हेच चातुर्याचे लक्षण आहे. म्हणून समर्थ सांगतात की नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्यय पहावा नेमस्त, अनुमानाचे खस्तवस्त बोलोची नाही. म्हणजे बरोबर आहे की नाही. म्हणून समर्थांनी पूर्वी खूप ग्रंथांचा अभ्यास केल्यामुळे समर्थ सांगतात की प्रत्यय पहावा नेमस्त, म्हणजे इथं अनुमान लावायचाच नाही. आपण दासबोध वाचताना कुठल्याच प्रकारचा अनुमान लावायचा नसतो. मग समर्थ अजून पुढे सांगतात प्रवृत्ती अथवा निवृत्ती. काय सांगतात समर्थ,
प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचितीविन अवघी भ्रांती, गडंग्यामधील जगज्योती चेतेल कोठे. बरोबर आहे की नाही. प्रवृत्ती अथवा निवृत्ती म्हणजे मनुष्य परमार्थामध्ये असो का संसारामध्ये असो, प्रचितीविना अवघी भ्रांती. प्रत्येकाला प्रचिती आलीच पाहिजे, परमार्थामध्ये प्रचिती आली पाहिजे. जेव्हा आपण श्रवण करायला जातो, श्रवण केल्यानंतर आपण ऐकतो, ऐकल्यानंतर आपल्याला तसं आपलं वागणं बदलतं आहे का हे आपण बघितलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग जसं श्रवणाचं झालं तसं अथवा निवृत्ती म्हणजे संसारामध्ये सुद्धा आपण आपला बदल करता आला पाहिजे असं समर्थ सांगतात. मग प्रचितीविन अवघी भ्रांती, गडंग्यामधील जगज्योती चेतेल कुठे. मग समजा आपल्याला श्रवणामध्ये आपल्याला मन लागत नसेल, आपल्याला संसारामध्ये मन लागेल नसेल, मग गडंग्यामधील जगज्योती म्हणजे जसा जो कचरा असतो त्या कचऱ्यामध्ये जगज्योती पेटेल का हो? बिलकुल पेटणार नाही असं समर्थ सांगतात. ओला कचरा कधी पेट घेतो का? मग तसं आपल्या जीवनामध्ये आपण ओलं कधीही राहायचं नाही. बरोबर आहे की नाही. आपल्याला म्हणजे तात्काळ होईजे श्रवण. बरोबर आहे की नाही. श्रवण होता की आपल्या अंतरातील बदल आपल्याला करता आले पाहिजे असं समर्थ सांगतात. म्हणून समर्थ पुढे सांगतात की हे तर समजवून उत्तर देणे, दुसऱ्यांचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याचे लक्षणे ते हे ऐसी. बरोबर आहे की नाही. मग समर्थ काय सांगतात की हेच समजून उत्तर देणे, दुसऱ्यांचे जीवीचे समजणे. मग समर्थ असं सांगतात की दुसऱ्याचा चेहरा पाहताच की आपल्याला लगेच कळलं पाहिजे की याच्या चेहऱ्यावर कोणत्या प्रकारच्या मुद्रा आहे, म्हणजे आपला तेवढा अभ्यास असला पाहिजे. म्हणून तर समर्थ सांगतात की तो अभ्यास कोणाला होता? संतांना होता, समर्थांना होता, ज्ञानेश्वरांना होता, तुकारामांना होता, अजून समर्थ रामदास यांना सुद्धा होता. म्हणून ते दुसऱ्याच्या अंतरी काय चाललेलं आहे ते लगेच त्यांना कळायचं. बरोबर आहे की नाही. म्हणून तर समर्थांनी एवढा मोठा परमार्थ उभा करून दिला आपल्यासाठी. कसा उभा करून दिला? एवढा मोठा परमार्थ उभा करून दिला. आणि दासबोधाचं जे आपल्याला एवढे मोठे 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश, विवरता विशेष कडो लागे असं समर्थ सांगतात. म्हणून ग्रंथांचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययासी कारण प्रत्यय पहावा असं समर्थ सांगतात. मग समर्थ अजून पुढे सांगतात चातुर्यविन खटपट. काय सांगतात समर्थ? चातुर्यविन खटपट ते विद्याची फलकट, सभेमध्ये आठघाट समाधान कैसे. बघा समर्थ काय सांगतात. चातुर्यविन खटपट ते विद्याची फलकट, सभेमध्ये आठघाट समाधान कैसे. अजून समर्थ पुढे सांगतात बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. काय सांगतात समर्थ? बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. अजून समर्थ सांगतात बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटासी तंडो नये, आपणाकरिता खंडो नये, समाधान जनाचे. बघा या 3 ओळीमध्ये समर्थांनी खूप छान सांगितलेलं आहे. समर्थ सांगतात की चातुर्यविन खटपट ते विद्याची फलकट. बघा समोरच्या माणसाला समजवताना जर आपल्यामध्ये चातुर्य नसेल, काय नसेल? चातुर्य नसेल तर समर्थ सांगतात की ती विद्या आहे ना फलकट जाते. मग त्याचं उदाहरण समर्थांनी आपल्याला इथं दिलं आहे ते असं. बघा समर्थ भारत भ्रमण करत असताना, आता समर्थ 12 वर्ष समर्थांनी भारत भ्रमण केलं आहे. किती वर्ष? 12 वर्ष. मग 12 वर्षामध्ये ते सतत पायी भ्रमण करायचे. कसे करायचे? पायी. पण आता काय? आता तर हल्ली बापरे, जर त्याला नुसतं एखाद्या आपल्या घरच्या मुलाला म्हणा किंवा कोणाला सांगितलं ना की जा रे दूध घेऊन ये, तो लगेच आपल्याकडे काय मागतो? चाबी मागतो. द्या चाबी, गाडीची चाबी द्या. अरे बाबा कशासाठी? दूध आणायचं आहे ना, गाडीची चाबी द्या ना, गाडी मी आता घेऊन जातो.
अरे एवढ्या म्हणजे थोडशा अंतरावर सुद्धा आता गाडी लागते. पण समर्थांनी 12 वर्ष सतत काय केलं, भारत भ्रमण केलं. मग असंच एकदा भारत भ्रमण करत असताना समर्थांना जेव्हा पायी पायी जात होते तेव्हा मध्ये समर्थांना एक नदी आडवी आली. काय आली? नदी आडवी आली. मग नदी आडवी आल्यामुळे ऐल तीराहून पैल तीरावर जाण्यासाठी समर्थ थोडा विचार करू लागले. मग विचार केल्यानंतर त्यांना एक नावाडी दिसला. मग नावाडी दिसल्यानंतर तिथं अजून बरेचसे लोक आलेले होते, कारण बरेचसे लोकांना ह्या तीराहून त्या तीरावर जायचं होतं. मग त्या नावाड्याने चांगली मोठी ती नावाडी असते, 25-30 जणं बसतील एवढी नावाडी होती. त्या नावाडीमध्ये मग समर्थ बसले. बरेचसे लोक पण त्यामध्ये बसले. मग बसल्यानंतर नावाडी नाव घेऊन पुढे चालायला लागला. पुढे चालता चालता समर्थ बसलेले होते. समर्थ बसलेले असल्यानंतर तिथं तरुण मंडळी होती. ती होती बरोबर 7 होती. किती जणं होती? 7 जणं होती. समर्थांनी परमार्थ कसा सुरू केला? ह्या 7 जणांपासूनच सुरू केला. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की बरेचसे लोक बसलेले होते, वयस्कर लोक पण होते, पण हे 7 तरुणीनं समर्थांचं नाव घ्यायला लागले. म्हणजे नाव घ्यायला लागले म्हणजे काय बाबा, तुम्हाला कुठे जायचं आहे? तुम्हाला तर मस्त आहे, काम करायची गरज नाही, दाढी जटा वगैरे वाढवून टाकली. वाढवून टाकल्यानंतर मग तुम्हाला काम करायची गरज नाही, तुम्हाला आयतं खावं लागतं, असं करावं लागतं, आयतं मिळतं सगळं, असं हे सगळं असं ते समर्थांना बोलायला लागले, टोचून बोलायला लागले. मग हे बाकीचे लोकही बघत होते. ते लोक समर्थांकडे बघायला लागले. समर्थ कसे होते? शांत होते. काय होते? शांत बसलेले होते. समर्थांच्या मनामध्ये चाललेलं होतं की हे 7 जण कसे 7 जण? काम, क्रोध, मद, मत्सर, संशय, चिंता, असेच लोक होते ते. मग हे 7 जण अजून पुढे त्यांना असं वाटलं की समर्थांवर काही असर होत नाही आहे, तर ते लगेच समर्थांना बोटं टोचायला लागले. समर्थांचे मागचे केस ओढायला लागले. मग हे सगळं बघून आजूबाजूचे जेव्हा बोलायला लागले, का हो बाबा, तुम्हाला हे किती नाव घेता हे लोक, हे तुमचं तर भरपूर नाव घेऊन राहिले, तुम्ही यांना काही बोलत नाही. मग तेव्हा समर्थ बोलले, अहो ह्या नदीहून म्हणजे आपलं प्रवास तरी कितीतरी आहे. प्रवास जास्तीत जास्त आपला 15-20 अर्ध्या तासाचा प्रवास आहे. आपल्याला प्रवास करताना कशाला त्यांच्या नांदी लागायचं? आपण उगीचच काय, आपल्याला इथून प्रवास करायचा आहे आणि पुढे जायचं आहे, कशाला त्यांच्या मी नांदी लावून कशाला त्यांच्याशी भांडण करू? नाही, पण मग ते तुम्हाला किती बोलून राहिले, ते किती तुम्हाला त्रास देत आहे. समर्थ बोलले, असू द्या, काही नाही, ते त्यांचं काम आहे त्रास देणं, आपलं काम आहे आपण शांत बसणं, असं समर्थ सांगू लागले. तरी पण ते लोक ऐकतच नव्हते. मग तेव्हा ते लोक बोलायला लागले, अहो तुमच्याकडे तर भरपूर विद्या आहे, तुम्ही ह्या लोकांना आत्ताच्या आत्ता काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्या लोकांना अशी काही शिक्षा देऊ शकता की ती तुमच्याकडे आहे. समर्थ बोलले की अहो, मला जर यांना शिक्षा द्यायची असेल तर मी यांना आत्ताच शिक्षा देऊ शकतो, यांचं बरं वाईट होऊ शकतं, पण मी माझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला असं सांगतोय की यांना शिक्षा न देता यांच्यामध्ये हे परमेश्वरा, तुम्ही काहीतरी व्यवस्थित चांगलं परिवर्तन घडवून आणवा. काय घडवून आणवा? यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन घडवून आणा, असं मी यांना हे करतोय. मग तेव्हा त्या 7 जणांनी जेव्हा ऐकलं, का हो, आम्ही तुमचं नाव घेत जरी असले तरी तुम्ही आमचं चांगलंच विचार करताय, आमच्या बाबतीत चांगलाच विचार करताय, तुम्ही आहे तरी कोण? तेव्हा त्या 7च्या 7 जणांनी समर्थांच्या पाया पडल्या आणि समर्थांनी त्यांना कशामध्ये बदलवलं? श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य ह्या याच्यामध्ये त्यांना बसवलं. आणि ह्या याच्याला बसवल्यानंतर
तेव्हा या सातही जणांनी समर्थांचा परमार्थ अखंड वाढवून दिला. म्हणून तर समर्थ सांगतात की विश्वव्यापक तूची ओसी, ब्रह्मा विष्णू व मुकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया. म्हणून समर्थांनी त्या 7 जणांच्या अंतरीचं सगळं वेगळं करून दाखवलं. म्हणून समर्थ सांगतात की चातुर्य विन खटपट, ते विद्याची फलकट, सभेमध्ये 8 घाट, समाधान कैसे. बरोबर आहे की नाही. आणि बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौनीची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. मग समर्थ सांगतात की बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटासी तंडो नये, आपणाकरता खंडो नये, समाधान जनाचे. असं समर्थ सांगताय आपल्याला की बघ आपण बाष्कळांमध्ये कशाला जायला पाहिजे उगाच, हां. आणि उद्धटासी तंडो नये. बघा आपण एखाद्या गल्लीमध्ये गेलो आणि तिथं एक 4-5 लोक बसलेले, मग 4-5 लोक बसलेल्यांमध्ये आपण जातो आणि त्यांच्याशी वादविवाद घालत बसतो. समर्थ म्हणतात बाष्कळामध्ये बैसोच नाही, आपण गेलंच नाही पाहिजे. आपण भले आपलं जेव्हा रिकामपण असेल तेव्हा आपण दासबोध वाचला पाहिजे, मनाचे श्लोक वाचले पाहिजे. मग उद्धटासी तंडो नये, आपणाकरता खंडो नये, समाधान जनासे. बरोबर आहे की नाही. मग आपण सहज त्यांना म्हणत राहतो का हो आता 2024ला मग कोणाचं सरकार येईल, काय येईल. मग ते म्हणतात अरे याचं येईल, मग तो म्हणतो त्याचं येईल, मग हो म्हणतो याचं येईल. मग तुम्ही सांगा, आम्ही सांगा, आपल्या 4-5 लोकांच्या जीवावर सरकार येणार आहे का? मुळीच नाही. मग एवढं सगळं मनुष्य चांगलं रात्री 10, 11, 12पर्यंत गप्पा मारत बसतो आणि मग शेवटी म्हणतो की जाऊ द्या आपल्याला काय करू नये, ज्याचं येईल त्याचं येईल. म्हणून समर्थ सांगतात की बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटासी तंडो नये, आपणाकरिता खंडो नये, समाधान जनाचे. पुढे समर्थ सांगतात नेनतपण सोडू नये, जानपणे फुगो नये, नाना जनाचे हृदय मृद शब्दे उकलावे. बघा ही पण ओळी छान आहे. नेनतपण सोडू नये, नेनते पण आपण सोडलंच नाही पाहिजे. आपण आपल्याला समर्थांनी जी शिकवण दिली ना त्या शिकवणामध्ये आपण पुरेपूर बसलो पाहिजे. मग समर्थ अजून पुढे सांगतात की जाणपणे फुगो नये. हा पण एक विचित्र आजार आहे बघा. मनुष्य आहे ना फुगत खूप राहतो. थोडा काही माणसाकडे पैसा आला, बरोबर आहे की नाही, थोडा काही पैसा आला की मनुष्य लगेच फुगायला लागतो. हां लगेच थोडे काही त्याचे कपडे इस्त्रीचे व्यवस्थित चांगले असले की लगेच मनुष्य फुगायला लागतो. हां थोडं त्याच्याकडे 2 व्हीलरच्या जागी लगेच 4 व्हीलर आली की लगेच फुगायला लागतो. म्हणून जेव्हा माणसाचा गर्व वाढत जातो तेव्हा समर्थ म्हणतात की मग त्याला दुसऱ्याची किंमत बिलकुल राहत नाही. म्हणून तर समर्थ सांगतात की नाना जनाचे हृदय मृद शब्द उकलावे. बरोबर आहे की नाही. म्हणून दुसऱ्यांच्या जीवीचे समजणे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात की मृद शब्दे उकलावे. बिलकुल आपण कोणी असो, आपल्या शेजारचा असो, पाजारचा असो, आपण जसं व्यवसायाच्या ठिकाणी जातो, आपल्या आजूबाजूचे लोक असो, यांच्याशी आपण कसं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. बरोबर आहे की नाही. आपल्या जिभेवर काय पाहिजे, साखर असली पाहिजे. म्हणून तर समर्थ सांगतात की मृद शब्दे उकलावे. आपल्याला गोड बोलता आलं पाहिजे हो, नाही तर या जगामध्ये तिखट बोलणारे तर भरपूर आहे, बिलकुल भरपूर आहे. नुसतं आपण एखाद्या पार्किंगच्या ठिकाणी गाडी जरी लावली, आपल्या शेजारी माणसाला थोडा जरी धक्का लागला तो लगेच आपल्याकडे डोळे फाडून बघतो. अरे बाबा काय झालं, थोडंसं लागलं असेल तर बी तो आपल्याकडे डोळे फाडून बघतो. गाडी व्यवस्थित लाव असं बोलायला लागून जातो. म्हणून तर सांगतात की समर्थ की जोपर्यंत मनुष्य परमार्थामध्ये येत नाही, जोपर्यंत मनुष्य भक्ती मार्गामध्ये येत नाही, तोपर्यंत माणसाला चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं राहणं हे मनुष्याला समजत नाही. म्हणून समर्थ अजून पुढे सांगतात प्रसंग जाणावा नेटका, बहुतांशी झाजू घेऊ नका,
खरे असताची नासका फड होतो. बघा काय सांगतात समर्थ. प्रसंग जाणावा नेटका, बहुताची जाजू घेऊ नका, खरे असताची नासका फड होतो. बघा प्रसंग आहे, भरपूर प्रसंग तुमच्या आमच्यावर येत असतात, बरोबर आहे की नाही. आता बघा असाच एक प्रसंग दवाखान्यातला होता. आता दवाखान्यामध्ये जातो, आजारी पेशंट असतं, आजारी पेशंटला हा पाहायला जातो आणि पाहायला गेल्यानंतर ज्या दवाखान्यामध्ये जातो त्या दवाखान्यामध्ये ज्या बेडवर ज्या आजारी पेशंटला पाहायला जातो त्या पेशंटला पाहायला गेल्यानंतर तो म्हणतो, काय तुझी तब्येत वगैरे कशी काय, चांगली का, असं आहे का, तुला ह्या दवाखान्यामध्ये टाकलं आहे का, मग तू ह्या बेडवर आहे का, मग तुला काय होतं आहे, असं होतं आहे तसं होतं आहे. मग हा जुन्या गोष्टी त्याला उकरून सांगतो की अरे मी मागच्या वेळेस आलो होतो, माझे नातेवाईक पण ह्याच बेडवर होते आणि ह्याच बेडवर असल्यामुळे त्यांच्यावर बी असाच प्रसंग होता तुझ्यासारखा आणि ह्याच बेडवर ते मरण पावले. बघावं काय सांगतोय, ज्या बेडवर जो पेशंट आहे त्या पेशंटला हा पाहायला गेला आणि पाहायला गेल्यानंतर सांगतो की ह्याच बेडवर आमचे नातेवाईक पेशंट होते आणि आमचे नातेवाईक पेशंट जेव्हा इथं असल्यानंतर ते इथून मरण पावले. सांगा त्या पेशंटवर त्या बोलण्याचा काय असर होईल हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून तर सांगतात समर्थ की आपल्याला प्रसंग जाणावा नेटका, बहुताशी जाजू घेऊ नका, खरे असताची नासका फड होतो. मग त्याला जर त्या पेशंटला जर खरंच सुधारायचं असेल तर तो सुधरेल का तो पेशंट, याने जे सांगितल्यानंतर. म्हणून असं कोणास लागेल ढका, ऐशी वर्तणूक करूच नका, असं समर्थ सांगताय. काय सांगताय आपल्याला समर्थ, कोणास लागेल ढका, ऐशी वर्तणूक करूच नका. बघा शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. काय सांगतात समर्थ, शोध घेता आळसो नये. बघा ज्या ज्या चांगल्या गोष्टी ना त्या चांगल्या गोष्टीचा आपण शोध घेतला पाहिजे. बघा आता आपण जेव्हा गणपती बघायला गेलो, मग शोध घेता आळसो नये. जिथं जिथं आपण चांगले गणपती बसलेले होते तिथं आपण काय घेतलं पाहिजे, शोध घेता आळसो नये. आपण सर्व गणपतीचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. पण गणपतीचं दर्शन घेताना एक अनुभव ह्यावेळेस आला की सर्वात जास्त पुण्य हे मोबाईल यांना मिळालं, बरोबर आहे की नाही. बघा काय करत होते लोक, गणपतीचं दर्शन कमी आणि सेल्फ्या जास्त काढत होते. म्हणजे जेव्हा हा प्रसंग पाहायला मिळाला की बाप रे बाप, प्रत्येक लोक एवढे सेल्फी काढत होते. मग सगळंचं सगळं पुण्य हे कुठे साठवलं गेलं, मोबाईलमध्ये साठवलं गेलं. पण आपण असं काही शोध घेतला नाही की ह्या 10 दिवसामध्ये आपण गणेशाचं स्तवन केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. केलं का आपण स्तवन, नाही केलं. आपण आपल्याकडून 2 वेळची आरतीसुद्धा घेतली गेली, म्हटली गेली नाही, असं समर्थ सांगतात. मग भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. समर्थ काय सांगतायत, भ्रष्ट लोकी बैसू नये. आता बघा जे खोटे बोलतात, जे विचित्र वागतात, जे व्यसनी लोक असतात, यांच्यामध्ये आपण बिलकुल बसू नये. आणि समजा कदाचित आपल्याला जर त्यांच्यामध्ये जावंच लागलं तर बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. म्हणजे त्यांचे जे दोष आहे ते आपण तिथं काढायचे नाही. नाही तर होतं काय माहिती का, आपण डायरेक्ट त्यांना तोंडावर म्हणून देतो, अरे तुम्ही खोटं बोलता, तुम्ही तर व्यसनी लोक आहे, तुम्ही तर असे. मग एवढं म्हटल्यानंतर ते सरळ आपल्यावर उलटे होत असतात. म्हणून समर्थ सांगतात की शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. अंतरी अर्थाचे शोधावे, प्रसंगे थोडेची वाचावे, चटक लावणी सोडावे भल्या मनुष्यासी. बघा समर्थ काय म्हणतात, अंतर अर्थाचे शोधावे. म्हणजे समर्थ सांगतात अंतरीच्या अंतरात्म्याला आपण शोधलं पाहिजे. म्हणजे आपल्या अंतरी जो अंतरात्मा आहे
त्याचा आपण शोध घेता आला पाहिजे. म्हणजे समर्थ काय सांगतात की वरी चांगले अंतरी गोड नाही. काय सांगतात समर्थ? वरी चांगले अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिने व्यर्थ पायी. पुढे समर्थ सांगतात वरी चांगले अंतरी गोड आहे, तया लागी कोणीतरी शोधत आहे. म्हणून समर्थ सांगतात अंतर आर्ताचे शोधावे, प्रसंग थोडेची वाचावे. बरोबर आहे की नाही? आपल्याला जे काही चांगलं चांगलं आहे ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. बघा हाही एक प्रसंग आहे की आपण हे टिकटॉक म्हणा किंवा हे फेसबुक म्हणा किंवा मग आपण हे दुसरं काहीतरी म्हणा, हे करण्यापेक्षा समर्थांचंच जर आपण गुणगान गातो आहे तर बघा चालता बोलता कुठेही आपण समजा मोबाईल काढला आणि हे आपण समर्थांचं विवरण जर आपण ऐकलं तर आपलाही काळ कसा जाईल, सार्थक जाईल. म्हणून हा एक आपण केलेला थोडासा प्रयोग आहे. म्हणून समर्थ सांगतात की चटक लावणी सोडावे भल्या मनुष्यासी. बरोबर आहे की नाही? मग हे जर ऐकणं आपल्याला चांगलं वाटतं, आपल्या कानांना गोड वाटतं, आपल्या डोळ्यांना गोड वाटतं, तर मग चटक तर कोणालाही लागेल ना. मग जसं तुम्ही ऐकताय, आम्ही हे ऐकतोय, हे ऐकल्यानंतर आपल्याला सहज असं सांगता आलं पाहिजे की नाही हे जे मी ऐकतोय हे चांगलं आहे, हे तुम्ही पण ऐका. चटक लावणी सोडावे भल्या मनुष्यासी. बरोबर आहे की नाही? मग आम्ही हे ऐकल्यानंतर आपल्याला दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून तर समर्थ सांगतात की सदा अंतरी गोड ते सांडवेना, कदा अंतरी ओखटे ते खपेना, म्हणून बरा गुण आदी धरावा, महाघोर संसार हा नीरसावा. समर्थ सांगतात मज्जालसी तर बैसो नाही, समाराधनेसी जाऊ नये, जाता येडील वाणे होय जिने आपुले. बघा ही पण एवढी छान आहे. समर्थ म्हणतात मज्जालसी तर बैसू नये. बघा एखाद्या सभेमध्ये आपल्याला जायचा प्रसंग पडतो, म्हणजे गेल्यानंतर मग आपल्याला तिथलं जे वातावरण असतं ते तर आपल्याला काही आवडत नाही. पण काय होतं नेमकं, समाराधनेसी जाऊ नये म्हणजे तिथं आपल्याला समाधान बिलकुल होत नसतं. पण आपल्याला काही प्रसंग असतो, काही आपल्या कुटुंबाबरोबर जावं लागतं, कुठे जावं लागतं. मग तिथं गेल्यानंतर समाधान आपल्याला बिलकुल मिळत नसतं. पण काय करणार, त्याला इलाज नसतो. मग जाता येडेल वाणे होय जिने आपुले. मग आपण तिथं गेल्यानंतर आपलं स्वतःचं काही तिथं स्वतःचं वाजवत बसायचं नाही. म्हणून आपण नाही तर मग आपलं जर स्वतःचं आपण सांगत बसलं तर लोक आपल्याला जाता येडील वाणे होय जिने आपुले, आपल्याला लोक वेड्यामध्ये काढतात. अरे कुठेही गेल्यानंतर तुम्ही तुमच्या परमार्थाचंच सांगत बसतात असं नेहमी आपल्याला बोलत असतात. म्हणून तर समर्थ सांगतात की आपलं जे सांगणं आहे ते सांगणं म्हणजे आपल्याला श्रवणामध्येच कळतं. बरोबर आहे की नाही? फक्त आपण काय सांगायचं की आपल्या वागणुकीने समोरच्यामध्ये जर बदल होतो तेव्हा आपल्याला समाधान मिळत असतं. बरोबर आहे की नाही? मग समर्थ पुढे सांगतात उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भलत्याशी बोलता फावे, भले पाहून करावे शोधून मित्र. काय सांगतं समर्थ? उत्तम गुण प्रगट व्हावे म्हणजे आपण जेवढा परमार्थ हा आनंदाने आणि बिलकुल मनापासून करू. मग मनापासून केल्यानंतर तुमच्या आमच्यामध्ये कोणते बदल होतात? उत्तम गुण. कसे बदल होतात? उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भलत्याशी बोलता फावे. मग जेव्हा आपण उत्तम गुण आपल्या अंगी येतात, मग आपल्या अंगी जेव्हा उत्तम गुण आल्यानंतर आपलं बोलणं चांगलं होतं, आपलं चालणं चांगलं होतं, आपला संसार चांगला होतो. मग संसार चांगला झाल्यानंतर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. मग ह्या अडचणी जेव्हा येत नाही, मग आपण आनंदाने आणि गुणगोविंदाने जेव्हा राहायला लागतो, मग तेव्हा समोरचा जेव्हा बघतो, मग भलत्याशी बोलता फावे. मग जेव्हा आपल्याला समोरचा म्हणतो की भाऊ तुमचं कसं काय एवढं चांगलं चाललं आहे, नेमकं तुम्ही कोणत्या मार्गाला जातात, मग तेव्हा आपल्याला सांगता आलं पाहिजे की आम्ही काय करतो, परमार्थ करतो. तोही कोणता करतो? समर्थांचा परमार्थ करतो, सद्गुरूंचा परमार्थ करतो. मग भले पाहून करावे शोधून मित्र. मग ज्या मित्रांना आपल्याला आपलं जे चांगलं आहे ते आवडतं, ज्या मित्रांना आपल्याला
आपलं वागणं आवडतं, ज्या ज्या मित्रांना आपल्याला आपलं बोलणं आवडतं, मग अशा मित्रांना आपण परमार्थाला लावता आलं पाहिजे, असं समर्थ सांगतात. म्हणून समर्थ सांगतात, उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भलत्यासे बोलता फावे, भले पाहून करावे शोधून मित्र. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आपल्याला उत्तम गुण आणि उत्तम मित्र शोधता आले पाहिजे. नाही तर मग आपले जर मित्र जर विचित्र असले, आपले मित्र जर एकदम वाईट संगतीचे असले, तर मग नेमकं होतं काय आपलं माहिती ना, विषय गोड हे लागले मला. काय होतं मग? विषय गोड हे लागले मला, यामुळे असे घात आपुला, कडून असे भ्रांती जाईना, हे दयानिधी श्री गजानना, असं म्हटलं आहे. मग आपल्याला जर चांगले मित्र मिळाले नाही, तर मग आपण विषयांच्या नांदी लागून आपलंही काय होतं, मग आपलंही तिथे विषय गोड हे लागले मला, म्हणजे कसं आहे, मग आपल्याला विषय हे खाऊन टाकत असतात. मग समर्थ अजून पुढे सांगतात, उपासनेसारखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपण राखावे कोणी कांसी. काय सांगितलं समर्थांनी? उपासनेसारखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपण राखावे कोणी कासी. बरोबर आहे की नाही? समर्थ सांगतात, मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर लक्षण बोलिले असे. बरोबर आहे की नाही? म्हणून तर समर्थ सांगतात की उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही, असं समर्थ सांगतात. म्हणून तर समर्थ सांगतात की आपण उपासना ही केलीच पाहिजे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, कलियुग आहे. या कलियुगामध्ये जसं आपल्याला गणपतीच्या टायमाला आपल्याला 10च्या 10 दिवस सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती म्हणता आली नाही, तसंच उपासनेचंही तसंच आहे. उपासनेमध्येही काय होतं, कधी कधी आपल्याला कधी कधी उपासना होत नाही आपली, पण समर्थ सगळं बघत असतात, म्हणून त्याच्यात काही वाईट वाटू द्यायचं काही नसतं. आपली उपासना जरी 2-3 दिवस जरी राहिली तरी काही वाईट वाटू द्यायचं नाही, पण आपल्याला पूर्ण दिवसामध्ये आपल्याला समर्थांना आपल्याला आठवण करता आली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय, आपल्याला समर्थांची आठवण करता आली पाहिजे, आपल्याला त्या परमेश्वराची आठवण करता आली पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आपण जर समजा उपासना जरी राहिली असेल आपली, तरी आपण आता बघा किती फॅसिलिटी आहे, मोबाईलच्या केवढ्या मोठमोठ्या फॅसिलिटी आहे. आपण सहज मोबाईलमध्ये काढतो. मोबाईलमध्ये काढल्यानंतर इतरांचं काहीतरी विचित्र ऐक्यापेक्षा हे जरी आपण ऐकलं, कुठे जर समजा आपल्याला 5 मिनटं मिळतात, कोणत्या ठिकाणी आपल्याला 10 मिनटं मिळत असतात, कोणत्या ठिकाणी आपण अर्धा तास आपल्याला बसावं लागत असतं. मग तेवढ्या वेळामध्ये जर आपण हे काढून जर आपण ह्या ओळी जरी आपल्या कानावर पडत असल्या, तरी आपली अर्ध्याहून जास्त उपासना झाल्यासारखी असते. म्हणून तर समर्थ सांगतात की उपासनेसारखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपण राखावे कोणी एकांसी. बरोबर आहे की नाही? सर्व जनासी तोषवावे म्हणजे जशी उपासना केल्यानंतर आपलं पोट भरत असतं. पोट म्हणजे कोणतं? अंतरीच्या अंतरात्म्याचं पोट भरत असतं. जसं आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर ह्या शरीराचं पोट भरतं, आणि उपासना केल्यानंतर त्या अंतरीच्या अंतरात्म्याला अंतरीच्या अंतरात्मा तृप्त होत असतो. म्हणून समर्थ सांगतात, उपासनेसारखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपण राखावे कोणी एकांसी. पुढे समर्थ सांगतात, ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. काय सांगितलं समर्थांनी? ठाई ठाई शोध घ्यावा. बघा, आपण कोणत्या गावाला जात राहतो, कोणत्या गावाला गेल्यानंतर ठाई ठाई शोध घ्यावा.
तिथं आपल्याला काही ना काही शोधता आलं पाहिजे आणि ते पण कसं चांगलं शोधता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग ग्रामी प्रवेश करावा. समर्थही असंच होते. समर्थ किंवा जेव्हा जायचे ना, प्रत्येक गावामध्ये जायचे, ठाई ठाई शोध घ्यावा. समर्थ जेव्हा जायचे ना, तेव्हा गेल्यानंतर ह्या गावामध्ये तरुण लोक कोण नाहीत हे बघायचे पहिले समर्थ. तरुण लोक बघितले की समर्थांना खूप आनंद व्हायचा. कारण काय, समर्थ सांगतात की हा जो परमार्थ आहे हा तरुणपणी माणसाने केला पाहिजे. म्हणून जर समर्थ सांगतात की ठाई ठाई शोध घ्यावा, तसं आपण तुम्ही आम्ही पण चांगल्या चांगल्या ठिकाणी शोध घ्यायला पाहिजे. मग ग्रामी प्रवेश करावा, मग तिथे आपण प्रवेश केला पाहिजे. प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. बरोबर आहे की नाही. मग जसं ठाई ठाई शोध घ्यावा, मग अंतरीचा अंतरात्माचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. बरोबर आहे की नाही. असं समर्थ सांगतात. मग पुढे समर्थ सांगतात उंच नीच म्हणू नये. काय सांगतात समर्थ, उंच नीच म्हणू नये, सकळांची निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी. बघा, ही पण ओळी छान दिली समर्थांनी. समर्थ म्हणतात की तुम्ही आम्ही सगळं विवरण केलं पाहिजे. जगामध्ये काय चाललेलं आहे त्याचं विवरण केलं पाहिजे. नंतर आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे त्याचं आपण विवरण केलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे त्याचं आपण विवरण केलं पाहिजे. आणि आपल्या गावामध्ये काय चाललेलं आहे त्याचं आपण विवरण केलं पाहिजे. म्हणून तर समर्थांनी हा विवरणाचा समास आपल्याला दिलेला आहे. समर्थ सांगतात की उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी. उंच नीच म्हणू नये. बरोबर आहे की नाही. हा त्या जातीचा, हा तो जातीचा, हा खालच्या जातीचा, हा वरच्या जातीचा, हे उगच कोणत्याही कुरापत्या काढून आपल्याला काही मिळत नाही. म्हणून तर समर्थ सांगतात की उंच नीच म्हणू नये, सकळांचे निभवावे हृदय. सगळ्या लोकांशी आपल्याला मैत्री करता आली पाहिजे. असं समर्थ आपल्याला आम्हाला शिकवत आहे. अस्तमानी जाऊ नये कोठे तरी. हे समर्थ सांगतात अस्तमानी म्हणजे काय, मनुष्य संध्याकाळ झाली की आपण कुठेही गेलं नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही. संध्याकाळ, पण आजकाल काय झालेलं आहे, बापरे, जो तो बिलकुल संध्याकाळ झाली 7, 7:30, 8 वाजले की लगेच लोक गाड्या काढतात आणि चालले सुसाट. अरे कुठे चालले बाबा, चालले व्यसनाधीनता, सगळीकडे व्यसनं. प्रत्येक दारूचे अड्डे, बिअर बार, याच्या बाहेर मोठमोठ्या गाड्या लागलेल्या असतात. प्रत्येक हॉटेलमध्ये मोठमोठ्या गाड्या लागलेल्या असतात. आणि सगळं बाहेर जेवण आणि सगळं बाहेर खाणं पिणं सगळ्यांचं संध्याकाळी तर असं होऊन गेलं आहे की जो तो घरी स्वयंपाक बनवतच नाही. कसं काय आपल्याला बुद्धी चांगली मिळेल. जेव्हा आपली आई, जेव्हा एखादी आई, एखादी पत्नी, एखादी बहीण, एखादी मावशी हे जेव्हा घरामध्ये स्वतःच्या हाताने जेव्हा स्वयंपाक बनवतात, म्हणजे स्वतःच्या हाताने म्हणजे जेव्हा ते प्रेमाने बनवतात, तेव्हा ते स्वयंपाक जेव्हा आपण ग्रहण करतो, मग तेव्हा पुढे आपली बुद्धी चांगली होत असते. बघा, आता हॉटेलमध्ये आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा त्या बनवणाऱ्याच्या मनामध्ये काय चाललेलं असतं, किंवा जो एखादी आपल्याला हॉटेलमध्ये जे आपल्याला वाढतो त्या वाढणाऱ्याच्या मनामध्ये काय चाललेलं असतं. मग जैसा देश वैसा भेस असं जेव्हा म्हणतो, मग जसं जेवण तसं आपला स्वभाव हा बदलत असतो. म्हणून तर समर्थ सांगतात की उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी. मग संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपण असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये असल्यानंतर आपण देवाशी बोललं पाहिजे, उपासनेशी बोललं पाहिजे, आपल्या सर्व ग्रंथांशी आपण बोललं पाहिजे. म्हणून आपण संध्याकाळी आपल्या घरामध्ये असले पाहिजे. मग अजून पुढे समर्थ सांगतात जगामध्ये जगमित्र. काय सांगतात समर्थ, जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. ही तर फारच ओळी छान आहे. काय म्हणतात समर्थ, जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र. मग समर्थ सांगतात की आपली जी जिव्हा आहे, ह्या जिव्हेमध्ये म्हणजे आपल्या जिभेवर नेहमी काय असली पाहिजे, साखर असली पाहिजे.
आणि आपल्या डोक्यावर काय असलं पाहिजे, बर्फ असला पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपल्या जिव्हेपाशी आहे सूत्र. म्हणजे आपली जी जिव्हा आहे ही आपली गोडवा गाता आला पाहिजे. नाही तर मग तुम्हाला माहिती आहे की एखादी भांडण जरी चालू असलं आणि त्या भांडणामध्ये जर आपण चित्रविचित्र बोलून बसलो आणि कोणाशी जरी भांडण चालू असलं ना आपण वेडं वाईट जर बोललं तर त्याच वेडं वाईट बोललेल्या जिभेला आपल्याला मार बसू शकतो. बरोबर आहे की नाही. मग बोलते जिव्हा आणि पाठीला मार बसत असतो. म्हणून तर समर्थ सांगतात जगामध्ये भरपूर मित्र आपल्याला मिळतील, पण आपल्या जिव्हेपाशी आहे सूत्र. आपल्या जिव्हेपाशी म्हणजे आपल्या जिभेवर आपल्याला साखर ठेवता आली पाहिजे. कुठेतरी सत्पात्र शोधून काढावे. बरोबर आहे की नाही. मग आपलं जे पात्र आहे ते पात्र कसं असलं पाहिजे, सत्पात्र असलं पाहिजे. मग समर्थ अजून पुढे सांगतात, कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. बघा ही पण छान ओळ आहे. काय सांगतात समर्थ, कथा होती तेथे जावे. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचं गुणगान चालू आहे, कुठलंही ठिकाण असो, ज्या ज्या ठिकाणी कुठे म्हणजे श्रवण चालू असतं, कुठे वेगवेगळ्या प्रकारचं देवाचे परिपाठ चालू असतात किंवा कुठे हरिपाठ चालू असतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे कुठे काही ना काही देवाचं जे चालू असतं, समर्थ सांगतात कथा होती तेथे जावे. म्हणजे श्रवणाच्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे. दुरी दिनासारखे बैसावे. तिथं गेल्यानंतर आपण शांत चित्ताने सर्व कथा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे सगळं व्यवस्थित आपण दुरी दिनासारखे बैसावे. एकदम शांत चित्ताने ऐकून हे सगळं ऐकलं पाहिजे. तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. बरोबर आहे की नाही. म्हणजे समर्थ सांगतात की ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे, त्या ठिकाणी हे निजरूप तुझे, असं समर्थ सांगतात. जिथे जिथे आपण जातो ना तिथं आपल्या समर्थांचं निजरूप आहे हे समजून आपण तिथं गेलं पाहिजे. आणि तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. म्हणजे काय, जे चांगलं आहे, म्हणजे जे चांगलं आहे तेथे आपण अंतरी घेतलं पाहिजे. म्हणजे समर्थांना सांगायचं हे जे की सार तितके घ्यावे, असार जाणूनी त्यागावे. बरोबर आहे. म्हणजे सार तेवढं आपण तिथं घ्यायचं, असार हे जाणूनी त्यागलं पाहिजे. मग समर्थ अजून पुढे सांगतात, तेथे भले आढळती. काय सांगतात समर्थ, तेथे भले आढळती, व्यापक तेही कळो येती, हळूहळू मंदगती रीग करावा. तेथे भले आढळती म्हणजे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात. व्यापक तेही कळो येते. आपल्याला पण ते कळायला लागतात की हे लोक ह्या परमार्थाची नाही आहे, त्या परमार्थाची नाही आहे. पण तेथे भले आढळती, व्यापक तेही कळो येते, हळूहळू मंदगती रीग करावा. म्हणजे कसं, हळूहळू त्यांचं सर्वांचं आपण विशेष विवरण करता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग पुढे समर्थ सांगतात, सकळामध्ये विशेष श्रवण. बघा किती छान सांगितलं आहे समर्थांनी. सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनाचे. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्याविन सिनावे कासयासी. काय सांगतात समर्थ, सकळामध्ये विशेष श्रवण. मग श्रवणाचे सार नाही, श्रवणापरते साधन नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कडे, असं समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणावनी थोर मनन. मग जे तुम्ही आम्ही श्रवण करून आल्यानंतर त्या श्रवणाचं आपण काय केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. मग मनन केल्यानंतर काय होतं, आपल्याला समाधान मिळते. मग समाधान ते सज्जनाचे नियोगे. काय सांगतात समर्थ, समाधान ते सज्जनाचे नियोगे.
म्हणून समर्थ सांगतात सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणावनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनाचे. बरोबर आहे की नाही. मग जसं जसं आपलं श्रवण वाढत जाईल तसं तसं आपलं मनन वाढत जाईल, तसं तसं आपल्याला उत्तम प्रकारचं समाधान मिळत जाईल असं समर्थ आपल्याला सांगतात. मग पुढे समर्थ सांगतात धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्याविन सिनेहाये कासयासी. बरोबर आहे की नाही. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्याविन सिनावे कासयासी. मग जे जे भाग होतात ते भाग धूर्तपणे सकळ जाणावे. आपण त्या भागामध्ये आपल्याला स्वतःला अंतरी ओळखता आलं पाहिजे. मग अंतरी अंतर बाणावे, मग जेव्हा तुमचा आमचा श्रवण करताना आपल्याला जे अंतरी जे बाण लागतात, मग ते बाण लागल्यानंतर समजल्याविन सिनावे कासयासी. मग जसे जसे तुम्हाला बाण लागत जातात, जसं रामायणामध्ये बघितलं की ज्यांना ज्यांना रामाचा बाण लागला ते काय झाले, पुण्य पावन झाले. मग जसं जसं आपल्याला श्रवणामध्ये जसे जसे आपल्याला बाण लागत जातात आणि जसं जसं आपलं एक एक अवगुण हा सगळा बाहेर निघत जातो, मग तेव्हा आपल्याला काय मिळतं, समाधान मिळत असतं. म्हणून तर आपल्याला समर्थ सांगतात की काय सांगतात समर्थ, सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणावणी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनाचे. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्याविन सिनावे कासयासी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवरण निरूपण नाम समाज दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.